पुढची बातमी आपण पुण्यातून बघणार आहोत। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। नमुने आयसीएमआर एनआयव्हीला पाठवण्यात आलेले आहेत। पुणे पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। बाधित भागात एक टीम पाठवली जाणार आहे। दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्याने थोडीशी खळबळ उडालेली आहे। पुण्यामध्ये हे गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले। त्यांचे नमुने घेतले गेलेत आणि ते आयसीएमआर एनआयव्हीला पाठवले गेलेले आहेत। पुणे पालिका सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्या भागात बाधित भागात एक टीम सुद्धा पाठवली जाणार आहे। आता गुइलेन बॅरे सिंड्रोम काय तर त्याच्या विषयीची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। पुढच्या काही वेळामध्ये या गुइलेन बॅरे सिंड्रोम संदर्भातली अधिक माहिती येईल, पण थोडा अननोन सिंड्रोम असल्यामुळे त्याच्याविषयी थोडी खळबळ माजलेली आहे। एखादा रोग आजार एखादा व्हायरस आपल्याला माहिती नसेल, त्याचे परिणाम माहिती नसतील तर आपण अधिक घाबरतो। पुण्यामध्ये या सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, हा गुइलेन बॅरे सिंड्रोम याच्याविषयी काय अधिक माहिती मिळते? कुठल्या भागात जास्त बाधित सापडलेले आहेत? काय अधिक माहिती? हा जो जीबीएस सिंड्रोम आहे याचे साधारण 22 रुग्ण जे आहेत त्यांची नोंद पुणे महापालिकेकडे झालेली आहे। न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे हा आणि व्हायरल इन्फेक्शन मध्ये हा आजार होतो। साधारणपणे दरवर्षी 1 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला याचं निदान होत असतं। ही प्रक्रिया जी आहे निदानाची ती अत्यंत गुंतागुंतीची आहे। मणक्यातले काही फ्लुइड्स आहेत त्याची चाचणी केल्यानंतर हा आजार जो आहे तो झालाय की नाही या संदर्भामधलं स्पष्टीकरण, जीबीएस ची लागण झाली की नाही त्याचं स्पष्टीकरण होतं। आतापर्यंत तसे संशयित जे आहेत साधारण 22 जणांची नोंद पुणे महापालिकेकडे झालेली आहे। त्यापैकी बरेच जण हे ग्रामीण भागातले आहेत। शहरी भागातले 5 ते 6 जण आहेत जे संशयित आहेत जीबीएसचे। त्याचे नमुने जे आहेत ते आयसीएमआरला एनआयव्हीला चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि पुणे हॉस्पिटल जे आहे यांच्या आयसीयू मध्ये हे लागण झालेले रुग्ण जे आहेत ते सध्या उपचार घेत आहेत। यातल्या किती जणांना याची खरंच लागण झालेली आहे किंवा त्याच्यावरती उपचारांची गरज आहे हे काही या चाचणीनंतर स्पष्ट होऊ शकेल। याच्यामध्ये प्लाझ्मा एक्सचेंज सारखे उपचार जे आहेत ते परिणामकारक ठरत असतात। त्यामुळे हा नेमका आजार काय आहे त्याबाबतची अधिकची माहिती जी आहे, जनजागृती जी आहे ती होणं गरजेचं आहे। यातला सगळ्यात महत्वाचा आणि चांगला भाग असा आहे की सर्वसामान्यरित्या कोविड किंवा इतर व्हायरसेस सारखी त्याची लागण जी आहे, सार्स असेल तशी ती होत नाही। याच्यासाठी आधी पूर्वीचे काही आजार असतील तर रुग्णालयांमध्ये त्याची लागण होते असं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। नक्की, पण आपल्या या विश्लेषणामध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती दिली। वैभव, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।